एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश जी, आत्ताच आपण सुषमा अंधारे यांच्याशी संवाद साधला, त्यांनी ही भेट कौटुंबिक असल्याचं म्हटलंय। मात्र गेल्या काही काळापासून फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या सुद्धा भेटी वाढल्यात। या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंची युती असो किंवा राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट असो, या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा सुरू झाल्यात। कसा नेमका याचा अर्थ काढता येऊ शकतोय? बघा, आजची भेट ही कौटुंबिक नाही यासाठी कारण उद्धव ठाकरेंबरोबर त्यांच्या पक्षाचे नेतेही आहेत। कौटुंबिक भेटीच्या वेळेस निमित्त होतं उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्या निमित्तानं अभिष्ट चिंतन करण्यासाठी राज ठाकरेंनी मातोश्रीत जाणं। कौटुंबिक कारण होतं गणपती निमित्तानं घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी गणेश चतुर्थीला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी जाणं आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबातील सदस्यही असणं। आज उद्धव ठाकरे जे आलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत, सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे आणि एक सुसंवाद राहावा आणि अधिक स्पष्टता यावी की उद्धव ठाकरे राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येत आहेत, या दृष्टीनं अधिक स्पष्ट कल्पना मग महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्ष असतील, राजकीय पत्रकार असतील, राजकीय विश्लेषक असतील किंवा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते असतील यांना द्यावी लागते। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा कोणते वॉर्ड एकमेकांकडे येणार आहेत हे एका रात्रीत ठरत नसतं, तर त्यासाठी जवळपास 2-3 महिन्याचा कालावधी लागतो। त्यात दोन्ही पक्षांचे नेते दोन्ही बाजूकडून किंवा 2 पेक्षा अधिक पक्ष असतील आपापल्या पक्षाचे नेते ठरवावे लागतात की कोण जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी होणार आहेत, कोण भूमिका मांडणार आहेत, अशी व्यवस्थित व्यूहरचना आखावी लागते आणि त्यासाठी भेटीगाठी या वाढवाव्या लागतात। आज जे उद्धव ठाकरे आलेले आहेत ही पूर्वनियोजित बैठक आहे। 2 दिवसांपूर्वीच ही बैठक ठरली होती, जी खात्रीलायक सूत्रांकडून TV9 ला माहिती मिळते आहे। यापूर्वीच असं ठरलं होतं ज्यावेळेस चर्चा खऱ्या अर्थानं सुरू झाली की राज ठाकरे यांना दसरा मेळावा, जी शिवसेना युबीटीची किंवा बाळासाहेबांपासूनची जी परंपरा आहे त्या दसरा मेळाव्याचं आमंत्रण दिलं जाईल। कदाचित दसरा मेळावा हा कदाचित एक मुहूर्त असू शकतो, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या राजकीय दृष्ट्या युती होण्याच्या घोषणेसाठी हा कदाचित एक मुहूर्त असू शकतो। पण त्यावेळेस शिवसेना युबीटीतल्याच काही नेत्यांनी म्हटलं होतं की दसरा मेळावा परंपरा ही पूर्णपणे पक्षाची आहे, इथे उद्धव ठाकरे यांचं व्यासपीठावरचं भाषण आमच्यासाठी मार्गदर्शन महत्त्वाचं असतं। मनसेची परंपरा ही गुढीपाडवा मेळावा आहे, असा सावध पवित्रा त्यावेळेस शिवसेना युबीटीच्या नेत्यांनी खासगी चर्चेमध्ये घेतला होता। आताची जी भेट आहे ती राजकीय दृष्टीनेच महत्त्वाची आहे यासाठी कारण एका बाजूला राज ठाकरे हे गणेश दर्शनासाठी मुख्यमंत्री निवासस्थानीही जातात, तिथेही त्यांचं मुख्यमंत्र्यांशी फाईन ट्युनिंग आहे। याआधी आपण बघितलं की गणपतीच्या आधी एकदा राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते। पण कदाचित असंही म्हटलं जातं आहे की त्या भेटीतही स्पष्ट कल्पना दिली गेली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत आणि त्या दृष्टीनंच तशा पद्धतीनंच व्यूहरचनेने निवडणुका लढवल्या जातील। पण एक योगायोग मात्र नक्की आहे की जेव्हाही राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटतात त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या दृष्टीनं ज्या काही घटना असतात त्यांना बळ मिळतं किंवा त्यांना चालना मिळते। त्यामुळे हे काय राजकीय कोडं आहे ते अजून उलगडलेलं नाही। अनेक जण त्यानिमित्तानं तर्क लढवत आहेत की नेमकं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागे काही राजकीय खेळी आहे का, आणि जर ही राजकीय खेळी असेल तर ती कोणाला चेकमेट देण्यासाठी आहे, या खेळीमागे नेमकं कोण आहे, असे अनेकही विश्लेषणाचे तर्क चर्चेमध्ये लढवले जातात। राजकीय क्षेत्रात दबक्या आवाजात त्याची चर्चा होते, विश्लेषणामध्ये ते मांडलं जातं। त्यामुळे महत्त्वाचं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात अधिकृतपणे कधी एकत्र येतात त्या घोषणेची पण आज असं म्हणता येईल की पक्षाच्या नेत्यांसह जेव्हा उद्धव ठाकरे शिवतीर्थ येथे येतात त्यामुळे नक्कीच काहीतरी असणार। कदाचित कार्यकर्त्यांना जो एक क्लिअर मेसेज द्यायचा असेल त्या दृष्टीनं असेल। आता मनसेकडून कोण नेते या भेटीवेळेस उपस्थित आहेत याची स्पष्टता आलेली नाहीये, पण पुन्हा एकदा सांगतो की ही भेट पूर्वनियोजित आहे। दोन भावांचा एकमेकांशी संवाद झालेला आहे आणि त्यानंतरच
हे भेटीचं ठिकाण ठरलेलं आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांनाही 2 दिवसापूर्वी या भेटीची किंवा शिवसेना मनसे एकत्र येण्याची स्पष्ट कल्पना देण्यात आली आहे। जरी हे एका बाजूला घडत असलं तरी अजूनही शिवसेना शिंदे गट आशावादी आहे, कारण आपण बघितलं गणपतीसाठी एकनाथ शिंदेही राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते। त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी याआधी अनेकदा राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। स्वतः मार्च महिन्यामध्ये एकनाथ शिंदे राज ठाकरेंकडे स्नेहभोजनाला आले होते। त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेचा जो सहभाग महायुतीत होऊ शकला नव्हता, राज ठाकरेंना वाटत होतं की एकनाथ शिंदे यांच्यामुळे त्यांचा महायुतीत सहभाग झाला नाही। त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या विरोधातही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर ही रिंगणात होते। अमित ठाकरेंचा पराभव झाला, त्यामुळे काही गैरसमज एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये झाले होते। ते गैरसमजही एकनाथ शिंदेंनी शिवतीर्थ या निवासस्थानी येऊन स्नेहभोजनाच्या वेळेस दूर करण्याचा प्रयत्न केला होता। पण असं जरी असलं तरी त्यावेळेस चर्चा होती की कदाचित एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांचं मनसे अशी युती होऊ शकेल। पण लगेचच वातावरण बदललं, लगेचच राजकीय चित्र बदललं। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंपुढे युतीचा प्रस्ताव ठेवणं आणि गेल्या 1-4 महिन्यातल्या घडामोडी बघितल्या तर शिंदे शिवसेनातही थोडीशी अस्वस्थता आहे। कारण जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ह्याचा डायरेक्ट फटका कोणाला बसेल, तर याचा जो तर्क लढवला जातोय शिंदे शिवसेनेला मुंबईत याचा फटका बसू शकतो। आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे ही फक्त युती मुंबई पुरती नसणार, तर MMR रिजनमध्ये जेवढ्या महापालिका आहेत तिथे ही युती पाहायला मिळेल। आणि ही युती फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरती आहे का, तर तसंही नाही। कारण शिवसेना UBTचे नेते असं म्हणतात की जर आम्हाला मनसेशी युती करायची असेल तर निवडणुकांचा एक पूर्ण सीझन, ज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या, लोकसभा निवडणुका आल्या आणि विधानसभा निवडणुका आल्या, हा संपूर्ण सीझन आम्हाला मनसे बरोबर युतीत काढावा लागेल। आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नेमका कल काय आहे याची अधिक स्पष्टता येऊ शकते। फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर अवलंबून महाराष्ट्राचा कल काय आहे हे समजणार नाही, तर पूर्ण एक सीझन निवडणुकांचा आम्हाला मनसे बरोबर युतीत काढावा लागेल आणि त्यानंतर स्पष्टता येईल। तर असे अनेक राजकीय अंदाज, अनेक राजकीय तर्क लढवले जात असताना दुसऱ्या बाजूला महायुती ही आशावादी आहे की कदाचित राज ठाकरे हे स्वतंत्र लढू शकतात, राज ठाकरे शिंदे शिवसेनेशी युती करू शकतात, असाही एक अंदाज तर्क लढवला जातोय। त्यामुळे साहजिक आहे आता गेल्या अर्ध्या तासापासून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये आपल्याला शिवतीर्थात चर्चा सुरू असलेली पाहायला मिळते आहे। दोन्ही नेतेच पुढच्या काही मिनिटात स्पष्टता देऊ शकतील की नेमकी ही भेट कशासाठी होती, राजकीय भेट होती, कौटुंबिक होती, नेमकं कारण काय होतं। अचानक उद्धव ठाकरेंनी इथे येणं अचानक यासाठी की कदाचित प्रसार माध्यमांना आज खरं तर शिवसेना UBTचा आंदोलनाचा दिवस आहे असं अनेकांना वाटलं असेल की आंदोलनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे काही घराबाहेर पडले आहेत का, पण उद्धव ठाकरे त्यांच्या नेत्यांसह शिवतीर्थात आले आणि शिवतीर्थात सध्या त्यांची राज ठाकरेंबरोबर बैठक सुरू आहे। नक्कीच दिनेशजी, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुम्ही असेच आमच्या सोबत राहा। दरम्यान आपण पाहतो या